बीडमधील गेवराई शहरात धक्कादायक घटना घडली। मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बापाने खाजगी बँकेसमोरच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खाजगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। सुरेश आत्माराम जाधव असं आयुष्याच्या दोर कापणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। या धक्कादायक घटनेनंतर गेवराईमध्ये एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। बँकेच्या गेटवर गळफास घेऊन बापाने आयुष्याचा दोर कापला। गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील सुरेश आत्माराम जाधव नामक 40 वर्षीय व्यक्तीने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। 11 लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे। वारंवार पैसे मागूनही बँकेकडून पैसे दिले जात नसल्याने जाधव यांनी आपली जीवनयात्रा संपवली। पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे। जाधव यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवला असून पुढील तपासणी करण्यात येत आहे। रक्कम किती होती आणि याबाबतची इतर संपूर्ण माहिती घेऊन रितसर गुन्हा दाखल करण्यात येईल। बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 5 लाख रुपये अडकले होते। मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती, मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम मिळाली नाही। या मानसिक त्रासातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव काही वेळातच बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले। या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मल्टीस्टेट बँकेची विश्वासार्हता पुन्हा एकदा समोर आलेली आहे।